नमस्कार. यावर्षी संक्रांत 14 जानेवारी 2026 रोजी आहे. इंग्रजी नवीन वर्षातला हा पहिला सण. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते आणि हा काळ विशेष पुण्यकाळ म्हणून मानतात. म्हणून या काळात विशेष दान, धर्म, पूजा तसेच विविध नद्यांमध्ये स्नान करण्याला सुद्धा महत्त्व आहे. यावर्षी 23 वर्षानंतर सूर्य आणि शनी यांचा महासंयोग जुळून आलेला आहे आणि त्याचप्रमाणे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्याने दुहेरी योग जुळून आलेला आहे. संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आहे, ज्यामुळे विष्णू आणि सूर्यदेव या दोघांचीही कृपा आपल्याला लाभणार आहे. या दिवशी खरमास संपून शुभ कार्याची सुरुवात केली जाते. उत्तरायणाची सुरुवात होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असते. साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते. हा सण तिथीवाचक नाही. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 14 जानेवारीलाच हा सण साजरा केला जातो. पण क्वचित प्रसंगीच सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी संक्रांत 1 दिवसाने पुढे ढकलली जाते. संक्रांतीला देवता मानले जाते. संक्रांतीने शंकरासूर नावाच्या दैत्याचा वध केला अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले. तर ही संक्रांत कशावर आहे आणि यंदा कोणता रंग वर्ज्य केला आहे, तसेच या संक्रांतीचा पुण्यकाळ किती वाजेपर्यंत आहे ते आपण जाणून घेऊया. संक्रांतीचा पुण्यकाळ दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकर्णावर होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वर्ण आणि नक्षत्राचे नाव मंदाकिनी आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल काळ असतो, कारण या काळात ब्रह्मांडामध्ये आप तसेच तेज या तत्वांशी संबंधित कार्य करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो. यावेळी केलेली पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होते. सुवासिनी या काळात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात त्याला वाण देणे असं म्हणतात. नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तिळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतांची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते. सुवासिनी आपल्या सौभाग्यासाठी या काळात अवश्य वाण लुटतात. संक्रांतीचा हा सण 3 दिवस असतो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजेच कर असते. या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करतात. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि वालाच्या शेंगांची भाजी खाण्याची सुद्धा रीत आहे. तर मकर संक्रांत 2026च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.